हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. मित्रांनो, आपण क्लास 9 ची मॅथेमॅटिक्सची सीरीज सुरू केली होती. त्यातला आपला मॅथ्स 1 चा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर सुरू आहे. यामधला आपला प्रॅक्टिस सेट 5.2 आपण सुरू केली होती. त्यातले पहिले 5 क्वेश्चन जे आहेत ते आपण पार्ट 1 मध्ये कव्हर केले होते. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर आधी तो व्हिडिओ बघून घ्या. आता आपण सुरू करू 6th पासून तर 10th पर्यंतचे क्वेश्चन. वर्ड प्रॉब्लेमचे हे क्वेश्चन आहेत, त्याच्यामुळे याची कॉन्सेप्ट पूर्णपणे आपण चांगल्या प्रकारे शिकून घेऊ. हे जर व्हिडिओ पाहाल तर तुम्हाला कोणत्याच प्रॉब्लेम मध्ये काहीच डाऊट राहणार नाही, याची मी गॅरंटी घेतो. आता पहा, आपला नेक्स्ट वाला 6th वाला क्वेश्चन आहे. पहिले याला रीड करून घेऊ. बघू शकता तुम्ही, द प्राइस ऑफ 3 चेअर अँड 2 टेबल इज 4500 रुपीज. 3 चेअर, 3 खुर्च्या आणि 2 टेबल यांची प्राइस दिली आहे तुम्हाला 4500 रुपीज. अँड प्राइस ऑफ 5 चेअर अँड 3 टेबल, 5 चेअर आणि 3 टेबल, 5 खुर्च्या आणि 3 टेबलाची प्राइस दिली आहे 7000 रुपये, 7000 रुपये. देन फाइंड द टोटल प्राइस ऑफ. तर तुम्हाला 2 चेअर आणि 2 टेबलची प्राइस काढायची आहे. आपण एक काम करू, 1 चेअर आणि 1 टेबलची प्राइस काढून घेऊ. बाकी आन्सर आपल्याला इझिली येऊन जाईल. सगळ्यात पहिले इथं 2 टर्म कोणते आहे, 2 वेगळे वेगळे कोणते आपल्याला वेगळे वेगळे वस्तू कोणते दिले आहेत. एक आहे चेअर आणि दुसरा आहे टेबल. तर मग आपण लिहून घेऊ. इथं कितवा क्वेश्चन आहे आपला, हा 6वा क्वेश्चन. पहा मग आता 6वा क्वेश्चन इथं लिहून घेऊ आपण. लेट प्राइस ऑफ 1 चेअर, एका चेअरची प्राइस आपण बी एक्स रुपीज आपण कन्सिडर करू. अँड प्राइस ऑफ 1 टेबल, एका टेबलची प्राइस आपण वाय रुपीज कन्सिडर करू. एका चेअरची किंमत आहे एक्स रुपीज आणि एका टेबलची किंमत आहे वाय रुपीज. आपल्याला पहिले दिले आहे 3 चेअर. पाहू शकता या क्वेश्चन मध्ये तुम्ही 3 चेअर 2 टेबल. आता पहा, इथं लिहून घेऊ. एकदम इझी क्वेश्चन आहे. देअरफॉर बाय फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशन नुसार का दिलंय आपल्याला का प्राइस ऑफ 3 चेअर. 3 चेअर म्हणजे काय होईल आपला 3x. 3 चेअर म्हणजे काय आपला x प्लस 2 टेबल, 2 टेबल म्हणजे काय आपला y इज इक्वल टू किती दिलाय प्राइस आपल्याला 4500 रुपीज. हा झाला आपला इक्वेशन नंबर 1. आता लिहून घेऊ आपण इक्वेशन नंबर 2. देअरफॉर बाय सेकंड कंडिशन, आपल्याला दुसरी कंडिशन का दिली आहे मित्रांनो, पहा मग आता किती चेअर आहे आणि किती टेबल आहे. इथं आता आपल्याला 5 चेअर आणि 3 टेबल दिली आहे. 5 चेअर म्हणजे काय आपली x प्लस 3 टेबल म्हणजे काय आपले y म्हणजे 3y इज इक्वल टू किती रुपये दिले आपल्याला 7000 रुपीज. इक्वेशन नंबर 2. ओके, इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे. याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता सॉल्व्ह करायसाठी आपल्याला याचा मल्टिप्लिकेशन पाहता, कोएफिशियंट सारखा नाही आहे. इथं x चा कोएफिशियंट 3 आहे, इथं x चा कोएफिशियंट 5 आहे. सारखा नाही आहे, आपण सॉल्व्ह नाही करू शकत. इथं y चा कोएफिशियंट 2 आहे, इथं y चा कोएफिशियंट 3 आहे. हा पण सारखा नाही, आपण याला सॉल्व्ह नाही करू शकत. पहिले काय करायला लागेल आपल्याला, कोएफिशियंट सारखा करायला लागेल. आता कोएफिशियंट सारखा करायसाठी आपण काय करू, मी एक काम करतो, y चा कोएफिशियंट सारखा करतो. y चा कोएफिशियंट सारखा करायसाठी इथला जो y चा कोएफिशियंट 2 याला आपल्याला इकडे मल्टिप्लाय करायचा आणि इथला जो y चा कोएफिशियंट आहे 3 याला आपण इकडे मल्टिप्लाय करू. आता हा 3 चा मल्टिप्लिकेशन 3x सोबत, 3 चा मल्टिप्लिकेशन 2y सोबत, 3 चा मल्टिप्लिकेशन 4500 रुपीज सोबत, 2 चा मल्टिप्लिकेशन 5x सोबत, 2 चा 3y सोबत आणि 2 चा 7000 रुपीज सोबत. पहा मग आता इथं लिहून घेऊ मल्टिप्लाय. आपण काय करतो मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय कशाने केलो आपण इक्वेशन 1 ले 3 अँड इक्वेशन 2 ले कशाने केलो 2 न. हे लिहून घेतलो आपण. आता आपण इक्वेशन लिहून घेऊ. 3 इंटू 3 किती होईल आपला 9x, मधामध्ये प्लस आहे म्हणून प्लस 2 इंटू 3 6y इज इक्वल टू 4500 इंटू 3 4500 इंटू 3 म्हणजे हा होईल आपला 13500. हा झाला आपला इक्वेशन नंबर 3. हा 500 आहे. ओके, 13500. आता तसंच याचा मल्टिप्लिकेशन करू आता आपण. पहा मग आता 2 इंटू 5 म्हणजे किती होईल हा 10x, मधामध्ये प्लस आहे. 3 इंटू 2 म्हणजे किती 6y इज इक्वल टू 7 इंटू 2 म्हणजे किती हा 14000. ओके, हा झाला इक्वेशन नंबर 4. इक्वेशन 3 आहे, इक्वेशन 4 आहे, यांचा करायचा आता आपल्याला सबस्ट्रॅक्ट. इथं लिहून घेतो मी सबस्ट्रॅक्ट
इक्वेशन 3 अँड 4. इक्वेशन 3 आणि 4 चा सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. पहिले मी का करतो 4 वाली लिहून घेतो, मोठी आहे म्हणून. त्याच्याच खाली का करतो मी 3 वाली लिहून घेतो. पहा आता 3 वाली लिहून घेतलो, एका खाली एक लिहून घेऊ. सबस्ट्रॅक्ट करायचा आहे म्हणजे सेकंड इक्वेशनची साइन का करायची आहे आपल्याला, चेंज. जिथं प्लस असेल तिथं मायनस आणि मायनस असेल तर प्लस. आता पहा 9x च्या समोर काही नाही म्हणजे करा ते प्लस, म्हणजे हा का होईल आपला मायनस. या प्लसचा का होईल मायनस. इथं पण काही नाही म्हणजे प्लस आहे, याचा का होईल मायनस. 6y कॅन्सल. 10x मधून 9x गेले तर किती राहील आपले x. 14,000 मधून 13,500 गेले तर राहिले किती फक्त 500. देअरफॉर एक्स ची व्हॅल्यू किती आली आपली 500 रुपीज. ओके. आता एक्स ची व्हॅल्यू म्हणजे चेअरची व्हॅल्यू आली आपली, एका चेअरची व्हॅल्यू 500 रुपीज. आता आपल्याला काढायची आहे टेबलची व्हॅल्यू. आता का करू, पुट करू. पुट x इज इक्वल टू 500 इन इक्वेशन 1 जो आहे तो सोपी आहे. 1 काय पहा, 1 लिहून घेतो मी एक वेळा पुन्हा. हा जो आहे हा आपला इक्वेशन नंबर 1. याला मी लिहून घेतो, जाऊ दे असंच लिहून घेतो. काय 3x प्लस 2y इज इक्वल टू 4,500 रुपये. 3x च्या जागी का पुट करू आपण 500 प्लस 2y इज इक्वल टू 4,500. 3 इंटू 500 म्हणजे किती 1500 प्लस 2y इज इक्वल टू 4,500 रुपीज प्लस 1,500 तिकडे गेल्यावर होईल मायनस. आता 1,500 गेला तर इथं करायला फक्त पहा दिसत काय 2y. 2y पहा आता 2y इज इक्वल टू का दिसतं इथं पहिले 4,500. हा प्लस वाला तिकडे गेल्यावर होईल मायनस. म्हणजे 2y इज इक्वल टू 4,500 मधून 1500 गेले तर किती राहील इथं 3,000. आता 2 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर काय होईल डिवाइड. म्हणजे y इज इक्वल टू 3,000 डिवायडेड बाय 2. y इज इक्वल टू आला 1,500. इथं आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू नाही काढायची आहे. पाहू शकता इथं क्वेश्चन मध्ये इथं आपल्याला टोटल प्राइस ऑफ 2 चेअर आणि 2 टेबल काढायची आहे. आता पहा 2 चेअर आणि 2 टेबल. देअरफॉर 2 चेअर अँड 2 टेबल. 2 चेअर म्हणजे काय होते 2x प्लस 2 टेबल म्हणजे काय होते 2y. आता पहा याची व्हॅल्यू कशी काढू आपण. इज इक्वल टू 2 चेअरची व्हॅल्यू किती आली x म्हणजे 500 प्लस 2 y ची व्हॅल्यू किती आली 1500. 2 इंटू 500 1000. 2 इंटू 1500 3000. 1000 प्लस 3000 4000. मग शेवटी आन्सर आपण लिहून घेऊ. देअरफॉर प्राइस ऑफ 2 चेअर 2 चेअर अँड 2 टेबल 2 टेबल इज किती आली आपली 4,000 रुपीज. अशा प्रकारचा जो आहे हा क्वेश्चन जो आहे तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. हा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. त्याच्यामुळे याचा चांगला तुम्ही स्टडी करून घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू लगेच क्वेश्चन नंबर 7. पहा आता क्वेश्चन नंबर 7 एकदम जबरदस्त क्वेश्चन आहे. पहा मग आता द सम ऑफ द 2 डिजिट नंबर द सम ऑफ द डिजिट्स. पहा आता क्वेश्चन काय क्वेश्चन नंबर 7 काय द सम ऑफ द डिजिट्स इन 2 डिजिट नंबर इज 9. एक 2 डिजिट नंबर आहे त्यांच्या डिजिटची जर सम केलो तर किती येत आहे 9. द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग डिजिट्स एक्सीड्स द ओरिजिनल नंबर बाय 27. फाइंड द 2 डिजिट नंबर. पहा आता सगळ्यात पहिले तुम्हाला तर एवढा समजा लागेल का एखादा 2 डिजिट नंबर जो आहे तो बनते कसा. समजा का आता पहा कोणता एखादा 2 डिजिट नंबर घेतो मी. सपोज मी घेतो 63. आता पहा 63 मध्ये 2 डिजिट नंबर मध्ये हा पहिला वाला जो राहते त्याला म्हणतो आपण युनिट प्लेस डिजिट. ओके. आणि हा जो आहे इकडचा याला म्हणतो आपण टेन्स प्लेस डिजिट. एवढा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. हा युनिट प्लेस आणि हा कोणता राहते टेन्स प्लेस. आता हा कोणताही 2 डिजिट नंबर बनते कसा तर टेन्स प्लेसले आपल्याला 10 न मल्टिप्लाय करायला लागते प्लस युनिट प्लेसले आपल्याला 1 न मल्टिप्लाय करायला लागते. टेन्स प्लेसले कशाने मल्टिप्लाय करायचं 10 न प्लस युनिट प्लेसले कशाने मल्टिप्लाय करायचं 1 न. आता पहा टेन्स प्लेस काय रे इथं 6 इंटू 10 प्लस युनिट प्लेस काय रे इथं 3 इंटू 1. 6 इंटू 10 म्हणजे किती रे 60 प्लस 3 इंटू 1 म्हणजे किती रे तर 3.
60 प्लस 3 किती रे 63. अशा प्रकारचा हा आपला 2 डिजिट नंबर बनला. म्हणजे याच्यामध्ये 2 डिजिट राहते, एक टेन्स प्लेस डिजिट आणि एक युनिट प्लेस डिजिट. एवढा क्लिअर आहे. पहा मग आता कोणत्याही 2 डिजिट नंबर मध्ये टेन्स प्लेस डिजिट आणि युनिट प्लेस डिजिट राहते. मग आपल्याला 2 डिजिट नंबर जर काढायचा आहे तर टेन्स प्लेस डिजिट माहित पाहिजे आणि युनिट प्लेस डिजिट माहित पाहिजे. मग आपण इथं कन्सिडर करू. पहा आता 7वा क्वेश्चन इथं लिहून घेऊ. लेट टेन्स प्लेस डिजिट बी एक्स. टेन्स प्लेस डिजिटले का कन्सिडर करू आपण एक्स अँड युनिट प्लेस डिजिट बी वाय. टेन्स प्लेस डिजिटले आपण का कन्सिडर करू एक्स आणि युनिट प्लेसले का कन्सिडर केलो आपण वाय. आता तुम्हाला दिला येतं पाहू शकता द सम ऑफ डिजिट. या डिजिटची सम करायची आहे. एक डिजिट आहे एक्स, दुसरा डिजिट आहे वाय. देअरफॉर बाय इथे लिहून घेतो मी फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशन नुसार 2 डिजिट कोणते कोणते आहेत. एक डिजिट आहे एक्स टेन्स प्लेस वाला आणि युनिट प्लेस वाला आहे वाय. यांची सम दिली आहे आपल्याला 9. हाच झाला आपला इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 बनवणं एकदम सोपी आहे. थोडासा तुम्हाला चॅलेंज जाईल इक्वेशन 2 बनवताना, पण टेन्शन नको घ्या, तुमच्यासोबत मी आहो. पहा मग आता द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग डिजिट एक्सीड्स द ओरिजिनल नंबर बाय 27. आता कोणताही जो नंबर आहे, पहा मग आता नंबर एखादा बनल कसा आपला. लेट इथं लिहून घेऊ 2 डिजिट नंबर इज इक्वल टू. आता पहा कोणताही डिजिट मी बनते कसा तुम्हाला सांगितलं होतं. का करायचं आहे आपल्याला टेन्स प्लेस डिजिट जो आहे त्याला 10 न मल्टिप्लाय करायचा प्लस युनिट प्लेस डिजिट जो आहे त्याला 1 न मल्टिप्लाय करायचा. म्हणजे आपला जो नंबर आहे 10x प्लस 1y हा आपला ओरिजिनल नंबर आहे. कोणता नंबर आहे आपला ओरिजिनल नंबर. इथं लिहून घेऊ शकतो आपण ओरिजिनल 2 डिजिट नंबर हा आहे आपला 10x प्लस 1y. आता आपल्याला काय करायचं आहे द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग डिजिट. आता या डिजिटले काय करायचं आपल्याला इंटरचेंजिंग करायचं आहे. नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंज करणे म्हणजे काय होते इकडचा तिकडं तिकडचा इकडं, इसकी टोपी उसके सर उसकी टोपी इसके सर. इंटरचेंजिंग डिजिट्स इज इक्वल टू. आता पहा एक्स आणि वाय हा तर जसं तसं राहील. इथं आपल्याला काय करायचं आहे याले नंबरले उलटा करायचा आहे. म्हणजे हा जो आहे इथं 1 होईल आणि इथं काय होईल आपला 10. म्हणजे याले आपण कसा लिहू शकतो 10y प्लस एक्स. का लिहू शकतो याला आपण 10y प्लस एक्स. पहा आता एक्सच्या जागी वाय गेला ना वायच्या जागी एक्स गेला. अशा प्रकारचा आपला नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग डिजिट बनला. आता आपल्याकडे एक ओरिजिनल नंबर आहे 10x प्लस वाय, एक इंटरचेंज केलेला नंबर आहे 10y प्लस एक्स. आता काय म्हणते पहा द नंबर ऑब्टेन. पाहू शकता इथं पहिले क्वेश्चन चांगला समजून घ्या. द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग डिजिट. कोणता नंबर होता पहा द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग डिजिट. इथं लिहून घेऊ देअरफॉर बाय कंडिशन नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग डिजिट हा होता आपला 10y प्लस एक्स. एक्सिड्स करणे म्हणजे काय होते जास्त होणे. एक्सिड्स पहा आता इथं काय म्हणते एक्सिड्स द ओरिजिनल नंबर बाय 27 तो एक्सिड्स होता है. एक्सिड होता है म्हणजे काय होता है जास्त होता है. कोणाला एक्सिड होता है तर तो ओरिजिनल नंबरने. ओरिजिनल नंबर काय आहे आपला तर हा आहे आपला 10x प्लस 1y. 10x प्लस 1y याले 1x लिहू शकतो आपण याले 1y लिहू शकतो. आता हा अशा प्रकारची कंडिशन आली ना याच्यावरूनच आता आपल्याला इक्वेशन बनवायचं आहे. का करतो मी आता पहा याले 10x ला इकडे घेऊन येतो 1y ला इकडे घेऊन येतो 10y मायनस प्लस वाला इकडे आल्यावर होईल मायनस 1y प्लस 1x प्लस 10x इकडे आल्यावर काय होईल मायनस 10x इज इक्वल टू इकडे करायला फक्त 27. सगळ्यांनाच आपण इकडे घेऊन आलो. आता 10y मधून 1y गेला तर राहिला 9y मायनस 10 प्लस 1 म्हणजे मायनस 9x इज इक्वल टू किती राहिला हा 27. आता आपण काय करू 9x ले समोर लिहून घेऊ 9y ले मागे लिहून घेऊ मायनस 9x आणि हा प्लस 9y
इज इक्वल टू 27. सगळे नंबर जे आहे ते 9 न डिव्हिजिबल आहे, म्हणजे इथं लिहू आपण डिवाइड बाय 9. मग हा काय होईल, मायनस 9x बाय 9 प्लस 9y बाय 9 इज इक्वल टू 27/9. मग आता हा आपल्याला इक्वेशन का भेटू शकते, पहा आता 9 कटला, मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9×3=27. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 का होता आपल्याकडं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू मला वाटते 9 होता, 9च आहे ना, 9च होता. आता यांले पहा किती सोपी क्वेश्चन आहे रे, आता हा किती सोपी इक्वेशन बनले आहे. आता हे इक्वेशन जर तुम्हाला सॉल्व्ह करताना आलं तर मग का म्हणाला तर सांगा. यांले मी थोडंसं इकडे लिहून घेतो. पहा आता यांले का करायचं, आपल्याला सॉल्व्ह करायचं. इथं का लिहून आपण ऍडिंग 1 and 2. ऍडिंग करता म्हणजे पहा साइन चेंज करायची काही गरज नाही, सरळ सरळ का कराल, हा एक्स एक्स कॅन्सल, वाय प्लस वाय 2y, 9 प्लस 3 म्हणजे किती 12, 2 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर काय होईल डिवाइड, y इज इक्वल टू 12/2, y इज इक्वल टू 6. पुट करा, कशात पुट करता, इक्वेशन 1 मध्ये पुट करा, पुट y इज इक्वल टू 6 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय पाहून घ्या, x प्लस वाय इज इक्वल टू 9. एक्स जशाचा तसा, y च्या जागी 6 इज इक्वल टू 9, प्लस 6 तिकडे गेल्यावर होईल -6, म्हणजे x इज इक्वल टू 9 - 6, म्हणजे x इज इक्वल टू किती आला आपला 3. आता आपल्याला काय करायचं, 2 डिजिट नंबर कोणता होता रे आपला ओरिजिनल नंबर, देअरफॉर 2 डिजिट नंबर इज इक्वल टू काय आपला 10x प्लस वाय. 10 x ची व्हॅल्यू किती आली आहे पहा 3, प्लस वाय म्हणजे किती आलाय 6, 10 into 3 म्हणजे 30 प्लस 6 म्हणजे हा आला आपला 36. हाच झाला आपला आन्सर. अशा प्रकारचा जो आहे या क्वेश्चनला आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर आपण लगेच पाहू नेक्स्ट क्वेश्चन. पहा एक ट्रायंगल आहे म्हणते, ट्रायंगलले 3 साइड राहते, 3 अँगल राहते ए बी सी. आपण काय करणार आहोत, हा जो बी आहे याला एक्स कन्सिडर करू आणि सी जो आहे त्याला वाय कन्सिडर करू. इथे लिहून घेऊ, लेट अँगल बी ऑफ ट्रायंगल ABC be x degree and angle C of triangle ABC be y degree. आता हा जो ए बी जो आहे तो x डिग्रीचा कन्सिडर केलो ना, सी जो आहे तो y डिग्रीचा कन्सिडर केलो. आता काय म्हणते पहा तुम्हाला, इन अ ट्रायंगल ABC the measure of A is equal to sum of measure of B and C. आता पहा, therefore by condition का कंडिशन दिले आपल्याला, अँगल ए इज इक्वल टू अँगल बी प्लस अँगल सी. अँगल ए इज इक्वल टू बी म्हणजे किती आहे एक्स आणि सी म्हणजे किती आहे वाय, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आली आपली एक्स प्लस वाय. आता मला सांगा सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल किती राहते रे, तर ते राहते 180 डिग्री. नाउ अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू किती येईल 180 डिग्री. रिझन काय राहील, सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. आता ए म्हणजे काय आलाय पहा एक्स प्लस वाय, ए च्या जागी लिहून घेतो मी एक्स प्लस वाय. बी म्हणजे काय लिहिलो आपण, बी म्हणजे लिहिलो मी एक्स, इथं लिहितो एक्स. सी म्हणजे काय लिहिलो पहा वाय, इथं लिहितो मी वाय इज इक्वल टू 180 डिग्री. एक्स प्लस एक्स किती तर 2x, वाय प्लस वाय किती तर 2y इज इक्वल टू 180 डिग्री. सगळा काय 2 न डिव्हिजिबल आहे, इथं लिहून घेतो मी डिवाइड बाय 2. 2 न समजा डिवाइड केलो 2x/2 प्लस 2y/2 इज इक्वल टू 180/2. 2 कॅन्सल, इथं राहील x, इथं राहील y इज इक्वल टू 180 ले 2 न डिवाइड करा उरल 90. हा झाला आपला इक्वेशन नंबर 1. आता आपण बनवून इक्वेशन नंबर 2. पहा मग आता इथं पहिले क्वेश्चन वाचून घेऊ. द रेशो ऑफ मेजर ऑफ अँगल बी अँड सी इज 4:5 म्हणते. पहा मग आता रेशो दिलाय तुम्हाला, अँगल बी इज टू म्हणजे अपॉन बी होऊ शकते, अँगल सी इज इक्वल टू किती दिलाय 4:5. अँगल बी म्हणजे किती होते एक्स, अँगल सी म्हणजे किती होते वाय इज इक्वल टू 4:5. क्रॉस मल्टिप्लाय करा, 5 into x म्हणजे 5x, 5x इज इक्वल टू 4 into y म्हणजे 4y
या +4y ला इकडे घेऊन येऊ तर तो होईल -4y. 5x - 4y इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे. 1 ला याच्या जवळ लिहून घेतो पहा. कॉपी पेस्ट. आता इक्वेशन 1 आणि 2 ला का करायचं आहे मला? सॉल्व्ह करायचं आहे. आता कोएफिशियंट सारखे आहे का पहा. इथं x चा 5 आहे, इथं x चा काही नाही म्हणजे 1 आहे. इथं y चा 4 आहे, इथं y चा काही नाही म्हणजे 1 आहे. कोएफिशियंट सारखे नाही म्हणजे सारखे बनवा लागेल. मी का करतो? y ला सारखा बनवतो. म्हणजे हा याच्यामधला जो 1 आहे इकडे मल्टिप्लाय करतो, याच्यामधला जो 4 आहे हा इकडे मल्टिप्लाय करतो. याचा याच्यासोबत, याचा याच्यासोबत, याचा याच्यासोबत, याचा याच्यासोबत, याचा याच्यासोबत, याचा याच्यासोबत. पहा मग आता का होईल? आता 1 × 5x म्हणजे 5x मायनस 1 × 4y म्हणजे 4y, 1 × 0 म्हणजे 0. इक्वेशन नंबर 3. हा 1 × 4x म्हणजे 4x प्लस 1 × 4 म्हणजे 4y, हा y म्हणून y. आता 4 × 90 म्हणजे हा किती होईल? 360. इक्वेशन नंबर 4. आता यांची करायची आपल्याला ऍडिंग. इथं लिहून घेतो. ऍडिंग 3 and 4. 3 and 4 ला एकदा पुन्हा लिहून घेतो मी बढिया पद्धतशीरपणे. लिहून घेतलो. यांची का करायची आहे मला? ऍडिंग. ऍडिंग करायची आहे तर साइन वगैरे चेंज करायचं काही काम नाही. 4y 4y कॅन्सल. 5 + 4 म्हणजे किती? 9x. 360 + 0 म्हणजे किती? 360. हा इकडे जाऊन मल्टिप्लायचा डिवाइड मध्ये होईल. x इज इक्वल टू 360/9. x इज इक्वल टू किती होते? 936. बरोबर आहे ना? म्हणजे हा होईल आपला 40. आता का काढायचा आपल्याला? y काढायचा आहे. y कसा काढून आपण? कुठे गेला इक्वेशन? कुठे गेला इक्वेशन? कुठे गेला इक्वेशन? कुठे गेला इक्वेशन? 1 1 1 1 1 1 हा 1. x + y इज इक्वल टू 90. पुट x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन 1. x + y इज इक्वल टू 90. x ची जागी 40 + y इज इक्वल टू 90. याला इकडे घेऊन जा. y इज इक्वल टू 90 - 40. y इज इक्वल टू 50. आता a काढायचा आहे. हा x म्हणजे कोणता होता? x म्हणजे आपला होता b. y म्हणजे कोणता होता? c. इथे लिहून घेऊ. पहा आता तिकडून मग इकडे लिहायचं आहे. ना जाऊ द्या, गडबडून जाल तुम्ही. आता इथं लिहून घेतो मी. थोडंसं लहान होते का रे? हा इथं आता लिहून घेतो. पहा आता इथं का करायचं आहे? अँगल A इज इक्वल टू x + y. अँगल A इज इक्वल टू x किती आहे? 40 प्लस हा 50. अँगल A इज इक्वल टू 90. अशा प्रकारचे 3 अँगल बनले. अँगल B म्हणजे किती होता आपला? 40 डिग्री. अँगल C म्हणजे किती होता आपला? 50 डिग्री. बस अशा प्रकारचा जो आहे हा आपला याचा आन्सर जो आहे आपण काढू शकतो. थोडासा इकडे ये रे बापू तू. थोडस अजून. हा ओके, दिसत असेल तर बढिया गोष्ट आहे. अशा प्रकारचा जो आहे आपला हा आन्सर आपण काढू शकतो. ओके, त्यानंतर पाहू आपण लगेच नेक्स्ट क्वेश्चन. 9th वाला क्वेश्चन. डिवाइड अ रोप ऑफ लेंथ 560 सेंटीमीटर. एक 560 सेंटीमीटरची रोप आहे. समजा का एक रोप आहे इथून इथपर्यंत आहे. ते 560 सेंटीमीटरची आहे. तिला आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो. एक एवढा, इथून एवढा हा स्मॉलर पार्ट, आणि इथून एवढा हा लार्जर पार्ट. आता जो स्मॉलर पार्ट आहे त्याला मी x कन्सिडर करतो ना, जो लार्जर वाला आहे त्याला मी y कन्सिडर करतो. हे टोटल 560 आहे. म्हणजे हा एवढा भाग प्लस हा एवढा भाग म्हणजे टोटल हात झाला माझा. म्हणजे हे 560 सेंटीमीटर झाली. मग आता हे रोप आहे पहा इथून इथपर्यंत. स्मॉलर वाला जो पार्ट आहे त्याला मी x कन्सिडर केलो ना, लार्जर वाल्याला मी का कन्सिडर केलो? y. हा जो आहे हा 560 सेंटीमीटरचा आहे. इथं लिहून घेतो मी. लेट स्मॉलर पार्ट of rope be x, larger part of rope be y. Therefore x plus y हा एवढा भाग प्लस हा एवढा भाग म्हणजे पूर्ण भाग, म्हणजे हा झाला आपला 560. इक्वेशन नंबर 1. आता कंडिशन का म्हणते पहा. कंडिशन तुम्हाला चांगला वाचला तर इक्वेशन समजून जाईल. Twice the length of smaller part is equal to 1/3 of larger part. Twice the length of smaller part. Therefore इथं लिहून घेतो मी बाय कंडिशन. कंडिशन का दिले आपल्याला? Twice the length of smaller part. Twice म्हणजे 2.
स्मॉलर पार्ट म्हणजे एक्स इज 1/3 1/3 म्हणजे 1/3 लार्जर पार्ट म्हणजे किती वाय. आता 3 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर सॉरी डिवाइड वाला इकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय 3 × 2x इज इक्वल टू 1 × y म्हणजे इतर आला y 3 × 2x म्हणजे 6x इज इक्वल टू y. हा y ला इकडे घेऊन जाऊ 6x मायनस y इज इक्वल टू इतर आला 0. इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आहे इक्वेशन 1 आहे इक्वेशन 2 आहे याला सॉल्व्ह करू आपण. इथं लिहून घेतो मी ऍडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 लिहून घेतो मी इथं. हा आहे माझा इक्वेशन 1. इथं लिहून घेतो. इक्वेशन 2 लिहून घेतो. हा आहे माझा इक्वेशन 2. याला कॉपी करतो आणि याच्या बरोबर खाली नेऊन ठेवून देतो. आता ऍडिंग करता त्याच्यामुळे साइन वगैरे चेंज करायची गरज नाही. डायरेक्ट प्लस देऊन वाय वाय कॅन्सल. x + 6x म्हणजे 7x इज इक्वल टू 560. 7 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर होईल डिवाइड म्हणजे x इज इक्वल टू 560 डिवायडेड बाय 7. x इज इक्वल टू 8 × 7 56 म्हणजे हा आला आपला 80. x ची व्हॅल्यू आली 80. आता आपण पुट करू. पुट x इज इक्वल टू 80 इन इक्वेशन नंबर 1. काय इक्वेशन 1 पहा लिहून घेतो मी इथं. x + y इज इक्वल टू 560. x ची व्हॅल्यू 80 प्लस y इज इक्वल टू 560 प्लस 80 तिकडे गेला होईल -80. y इज इक्वल टू 560 मायनस 80. आता 560 मधून 80 गेला तर किती राहते रे y इज इक्वल टू 560 मायनस 80 म्हणजे 480. बरोबर आहे ना. हा देअरफॉर इथं लिहून घेऊ स्मॉलर पार्ट. आता पहा तुम्हाला मी कालच सांगितलं होतं जर काल तुम्ही माझा क्लास पाहिले असाल तर तुम्ही समजू शकता उत्तर कसं लिहायचं आहे. हा जसा आहे हा तसाच्या तसा आपल्याला कॉपी करायचा आहे पूर्ण. अरे तू इथून कॉपी वाचाय बाबू तुला तू सोबत कुठे येतास. येतात जसा आहे तसा लिहून घेतो. बी काटाचा आणि बीच्या जागी का लिहायचा इज. बीच्या जागी का लिहायचा इज. एक्स ची व्हॅल्यू किती आली 80 मग इथे लिहितो 80. वाय ची व्हॅल्यू किती आली आहे 480 मग इथे लिहितो 480 सेंटीमीटर. बस एवढा जो आहे हा आपला 9th वाला क्वेश्चन आहे. याला तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर आपण पाहू कंटिन्यू मध्ये बिना काही टाइम वेस्ट करता 10वा क्वेश्चन. पहा मग आता शेवटचा क्वेश्चन आहे आपल्या प्रॅक्टिस सेट मधला आणि या आपल्या चॅप्टरचा. इन कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन देअर वर 60 क्वेश्चन. एक परीक्षा घेता आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन आहे त्याच्यामध्ये टोटल 60 क्वेश्चन आहे 60. द करेक्ट आन्सर वुड कॅरी 2 मार्क. एक जर तुमचा उत्तर बरोबर आला तर तुम्हाला 2 मार्क भेटल. अँड फॉर इनकरेक्ट आन्सर 1 मार्क विल बी सबस्ट्रॅक्टेड. एक चुकला तर तुमचा 1 मार्क कमी होईल -1 होईल. यशवंत हॅड अटेम्प्टेड ऑल द क्वेश्चन. एक यशवंत नावाचा पोरगा होता त्याने सगळेच्या सगळेच क्वेश्चन सोडवला होता आणि त्याला 90 मार्क भेटले. देन हाऊ मेनी क्वेश्चन गेट ही रॉंग. त्याच्यामध्ये किती क्वेश्चन चुकले होते ते त्याला काढायचे आहे. आता पहा इथं जे आहे 2 टाईपचे क्वेश्चन आहे. एक आहे चुकीचे क्वेश्चन आणि एक आहे बरोबर वाले क्वेश्चन. 10th वाला पहा क्वेश्चन. लेट इथं लिहून घेतो मी करेक्ट क्वेश्चन बी एक्स अँड रॉंग क्वेश्चन बी वाय. करेक्ट क्वेश्चनला मी एक्स लिहिलो ना रॉंग क्वेश्चनला मी लिहिलो वाय. टोटल किती क्वेश्चन आहे तर टोटल 60 क्वेश्चन आहे. मग आता पहा देअरफॉर जेवढे करेक्ट क्वेश्चन असेल प्लस जेवढे इनकरेक्ट क्वेश्चन असेल मग याला किंवा इनकरेक्टलेस आपण रॉंग म्हणू शकतो. हे टोटल किती क्वेश्चन आहे 60. हाच झाला माझा इक्वेशन नंबर 1. बरोबर आहे. आता नाऊ बाय कंडिशन. आता आपल्याला कोणती कंडिशन दिली आहे. एक यशवंत नावाचा पोरगा होता तो का केला सगळेच्या सगळेच प्रश्न सोडवला आणि त्याला किती मार्क आले तर त्याला आले 90 मार्क. किती मार्क आले त्याला 90 मार्क. त्याने सगळेच क्वेश्चन सोडवला तर त्याला बरोबर वाल्याला किती मार्क भेटले तर 2 मार्क. बरोबर वाल्याला आपण प्रश्न घेतला एक्स बरोबर वाल्याला भेटले त्याला 2 मार्क म्हणजे झाले 2x. पण त्याचे काही प्रश्न चुकले बी आहे. चुकलेवाले म्हणजे काय होते वाय आणि चुकल्यावाल्याला भेटते -1 मार्क. मग हा झाला -1y. हाच झाला आपला इक्वेशन नंबर 2.
इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे, डायरेक्ट सॉल्व्ह करू आपण. लिहून घेऊ इथं ऍडिंग इक्वेशन 1 and 2. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. हे समजली ना कंडिशन कशी आहे. 90 मार्क भेटले यशवंतले. बरोबर वाला म्हणजे एक्स आहे, बरोबर वाल्याला 2 मार्क भेटले म्हणून इथं समोर लिहिलं 2. चुकीचा वाला इनकरेक्ट वाला वाय आहे, चुकीच्या वाल्याला -1 मार्क भेटले म्हणून याच्या समोर लिहिलो मी -1. आता यांना ऍडिंग करतो. इक्वेशन 1 लिहून घेतो, त्याच्या खाली इक्वेशन 2 लिहून घेतो, याला थोडंसं बरोबरच लिहून घेतो. 2x - 1y, 1y म्हणजेच y इज इक्वल टू 90. ऍडिंग करता y y कॅन्सल, 2x प्लस x म्हणजे 3x, 90 प्लस 60 म्हणजे 150, 3 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर डिवाइड, x इज इक्वल टू 150/3, x इज इक्वल टू 50, 50 तोला. आता आपण काय करू, पुट x इज इक्वल टू 50 इन इक्वेशन नंबर 1. काय रे इक्वेशन नंबर 1 बाबांनो? अरे बापू, x प्लस y इज इक्वल टू 60. आता x ची व्हॅल्यू किती पुट करायची आहे? 50 प्लस y इज इक्वल टू 60. याला इकडे घेऊन जा रे बापू. y इज इक्वल टू 60 मायनस 50, मग y इज इक्वल टू किती आला? 10. मग त्याच्यामध्ये आपण आन्सर लिहू शकतो, हा जसा आहे तसा कॉपी करून. करेक्ट किती ने इनकरेक्ट किती, तर आपल्याला तेवढा नाही विचारलंय, आपल्याला फक्त इनकरेक्ट वाले विचारलंय. देअरफॉर इनकरेक्ट वाले किती आहेत? 10. इथं पहा क्वेश्चन मध्ये काय म्हणलाय, देन हाऊ मेनी क्वेश्चन गेट ही रॉंग. मग किती क्वेश्चन रॉंग झाले त्याचे? देअरफॉर 10 क्वेश्चन इज रॉंग. बस संपला विषय. एवढा जर तुम्ही सॉल्व्ह कराल तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण या क्वेश्चनचे मार्क भेटून जाईल. अशा टाइपचा होता आपला हा चॅप्टर, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. एकदम इझी चॅप्टर आहे. याच्यानंतर आपण असाच नवीन कोणता तरी एक चॅप्टर आणू आणि अशाच इंटरेस्टिंग टॉपिक शिकायसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. सबका साथ सबका विकास होऊ द्या. तोपर्यंत थँक्यू सो मच.